काय बोलू मग जैसे सामने फास्ट सुरुवात करायची होती. अरे आत्ताच बोलला काय बोलला काय करू तुला तू बेस मारल्यास एकटा बेस केलं काय ये दोन स्पेस मारले एक उलटा आणि एक सीधा बस उलटाच बेसला मारला किती अरे मी काय बोलतो ऐसा ना एक विष्णाचे रे ना त्यांच्यात पण ना यांच्याकडे सगळे पाच बरोबर आहे का सगळं टॉस बरोबर आहे पण ती उडून पैसे ना पैसे गोलागोट मारे नेटात इतकाच अरे सर्व समज तू पोहोचली ना पद्धती तुला त्याच्यात बॉल पाहिजे त्याचं नाही मिळणार गेम आहे तो आमची घर अरे काही नाही जत्रा राहिलं तर लाईट बॉक्स खाना खाया भाजी बारकी मिळते असली तर आपल्याला गाव पण आवाज नाही म्हणजे पोचू काही कबड्डीला अरे काल फोन काय तुमचा तो नाही तुझा नंबर नाही ना तू रिजवान ते काम असं नाही का रिजवानला मला बोला त्याच्यावर नंबर घे मला उलटा मग येते त्याला लायकी दाखवतो त्याच्या दमोजी ते चिंता त्याला लायकी दाखवतो बाईक असेल हे बघ जी सेमीफायनल बी आहे ना तुमची ती 25-25 ची तुम्ही केला म्हणजे टाइम मिळतं रे आता तर नाही आता तर इतर नाही आपल्याला 25 आहे ना अरे शेट म्हणत होते त्यांना बोलले का मॅनेजमेंट कमिटी डिसिजन लास्ट वीक दोघीला बात कर इंटरव्ह्यू घेतलं ना अरे पहिला चावीचा विचार कुणाच्या तिकट कुणाची चावी झक मारून विचारला तर कोणतरी येऊन गेले अरे बोललेला बेस आहे म्हणजे त्यांना पण याद खिशातनं बिशातनं गावात चालताना पडली असली मग करूया समजत नाही ठेवलेली होती मग उचललीच त्यांना विचार मोबाईलवर चावी होती चावी जर पडली असली तर कृपया त्यांनी इथं वरती येऊन आपली ओळख पटवून ती चावी न्यायची आहे. ती मात्र गाडी ॲक्सेस आहे, ॲक्सेस सुझुकी. जर कोणाची चावी हरवली असेल तर त्याने येऊन घेऊन जायची आहे.
तर आजच्या दिवसामध्ये तिसरा सामना आपल्याला दोन संघामध्ये पाहायला भेटेल. एका साईडला आपल्याला विठुर्य संघ पाहायला भेटेल, दुसऱ्या साईडला आपल्याला शिपोल्या संघ पाहायला भेटेल. आजच्या दिवसामध्ये मंडणगड तालुका असल्यामुळे मंडणगड तालुक्यामधले संघ आपल्याला सर्व पाहायला भेटणार आहेत. मात्र दुसऱ्या संघाकडे पहिल्या 1 पॉईंटच्या मध्ये दुसऱ्या संघाचं खातं खुलतोय आणि तसंच मी सेट सांगायचं सेट थोडीशी सर्विस चुकली ती शाहिद लांबे यांची या 1 पॉईंटच्या मदतीने विठुर्य संघ जाऊन पोहोचले मात्र 2 या आकड्यावर आणि शिपोल्या संघ 1 या आकड्यावर. इथं मात्र थोडंसं चुकतं. इथं मध्ये पहिल्या दुसऱ्या संघामध्ये दुसऱ्या संघाच्या पॉईंट टेबलमध्ये भर पोहोचेल, पॉईंट टेबल जाऊन पोहोचेल 3 या. तसंच कृपया दक्षता होती. हा मात्र पॉईंटसाठी शिपोल्या संघाकडे 1 पॉईंटच्या मदतीने शिपोल्या संघाचे पॉईंट झाले ते 2 आणि दुसरे संघ 3. हायस्कूल बुकिंगला बघते स्कोर कशा लिखते इकडे बघून 2-5 चला आपण मात्र 5 आणि शिपोली संघ 2. पॉईंट मात्र जाऊन पोहोचतील ते 3 या आकड्यावर आणि दुसरे संघ 5. दोनचे निर्णय पाहायला गेले तर दुसरे संघ चाललाय. दुसरे संघ 5 आणि शिपोली संघ 3. गाडी आहे म्हणजे नाही बोललेला बांडकोटवाल्यांनी बघू केलं नाही केलं मध्ये पॉईंट परत एकदा वाढ पॉईंटची आता शिपोल्या संघ कमबॅक करण्याचा प्रयत्न तर करत आहे. शिपोल्या संघाचे पॉईंट आणि काय पाहिजे इकडे काय मला खूप टाइम लागेल. टाइम लागला जमल हानी सांग. खूप टाइम आहे 15-20 मिनिटं. संघाचे बघता पॉईंट मात्र जाऊन पोहोचले ते 8 या आकड्यावरती आणि शिपोल्या संघ मात्र 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे.
ऍक्च्युअल पॉईंट मात्र शिपोला संघाचा जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर आणि दुतोडी संघ 8 या आकड्यावर. आणि तसंच पाहायला पाहायला गेलो तर हा लाईव्ह इव्हेंट युट्यूबवर पाहायला भेटतो. पिक्चर लाईनमॅनचं काम चांगल्या प्रकारचं पूर्ण करतो आपलं शुएब जांजू. आणि दुसऱ्या साईडला पाहायला भेटतो आय्यान कोंडेकर. दोन्ही लाईनमॅन चांगल्या प्रकारचं आपल्याला बॉल आणि नेण्याचं काम करत आहेत. भावाकडे आता मात्र सिम्मू चुकते, सर्व्हिस चुकते, चुकीला माफी नसते आणि इथं मात्र पॉईंट जातो तो शिपोल्या संघाकडे. शिपोल्या संघाचे जाऊन पोहोचतात ते 7 या आकड्यावर आणि म्हणणं दुतुरी संघ आता कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. 4 पॉईंटची लीड होती तर मात्र आता 2 पॉईंटची लीड आलेली आहे. शाहीद चांगल्या प्रकारचा प्रयत्न करताना पाहायला भेटतोय. मदतीने आता मात्र पाहायला गेलो तरी शिपोला संघ सुद्धा जवळ चाललेला आहे ते, कारण की मंडणगड दुतोडी संघाचे चाललेले आहे ते 10 आणि शिपोला संघाचे 9. शिपोला इथे चांगल्या प्रदर्शन दाखवते. अजूनपर्यंत पाहायला गेलो तरी या दुतोडी संघाचे पॉईंट झाले ते 12 आणि शिपोली संघ 9. शिपोली संघ सुद्धा 2 अंकामध्ये पोहोचतोय. शिपोली संघ 10 मात्र पॉईंट दुतोडी संघ एंट्रीचा काय विषय आता आणि अदनान अच्छा सर तर सर्व आयोजकांचा इथे आणि सक्सेस दुसरी संघ पाहायला भेटतोय. हॅलो वापस नाही आला
11-15 शिपोलीचा 11 दुसरीचं 15. फायनलला बॉल ठेवला शांती जाणार आहे आता सोडून माग घेऊनच जाऊ चेंज करणार लगेच केलं लगेच आणि जर नाही झाला त्यांच्या पंक्चर आहे मला एक बॉल मागलो शाहीच्या माध्यमातून इथं मात्र थोडासा अन्सार सुटतोय. आता मात्र मध्ये भर संघामध्ये शिपाई संघाची पॉईंट जाऊन पोहोचते 12. शिपोली संघ 13व्या आकड्यावरती जाऊन पोहोचते आणि दुसरा संघ 16व्या आकड्यावर. चांगल्या प्रकारची स्मॅश आणि चांगल्या प्रकारचे कमबॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता मात्र बघा गेलं ना शिपोली आता संघ सुद्धा 17 दोन्ही संघ 4 पॉईंट म्हणजे 4 पॉईंट जर कोणता संघ अगोदर घेईल तो इथे पॉइंट दुसरे संघाकडे वळतोय. दुसरे संघाचे पॉइंट झालेले आहेत ते 18 आणि शिपोले संघ सुद्धा 18. तसंच तसंच मी आमिर आमिर करण्याचा प्रयत्न करतात.
आता मात्र सेकंड सेटमध्ये पाहूया शिपोले संघ आपल्या कसं प्रदर्शन दाखवतोय. इथे चांगल्या प्रकारचा ब्लॉक पाहायला भेटतो आपल्या आमिरच्या माध्यमातून. इथे ड्रॉप टाकण्याचा प्रयत्न पण अन्सरचा इथे मात्र ड्रॉप चुकतोय आणि हा पॉईंट मात्र आता मात्र शिपोले संघाचं सुद्धा खातं खुलेल. शिपोले संघ 1 पॉईंट आणि त्याचा दुतोळी संघ सुद्धा 1 पॉईंट. पुढची सरी चांगल्या प्रकारची पाहायला भेटते. या पुढचा मॅच तर चांगला होता, तेवढाच चांगला ब्लॉक सुद्धा आपल्याला पाहायला भेटतो शिपोले संघाकडून. आता संघाचे शिपोले संघाचे पॉईंट टेबल मध्ये भर पोहोचेल. पॉईंट टेबल मात्र जाऊन पोहोचेल 2 या आकड्यावरती आणि दुतोळी संघ 1 या आकड्यावरती. चला आता मात्र परत एकदा पॉईंट असेल दुतोळी संघाकडे. आता मात्र परत इक्वल दोन्ही संघाचे 2-2 पॉईंट झालेले आहेत. तसेच या संघाला दोन्ही संघाला सुद्धा विनंती असेल की आपल्या एक्स्ट्रा खेळाडूने आपण पॉईंटवरती लक्ष ठेवायचं आहे. इथं मात्र पुढचा आत्ताचा पॉईंट असेल तो आता मात्र दुतोळी संघाकडे परत एकदा पॉईंट असेल. मात्र आता दुतोळी संघ 3 या आकड्यावरती असेल तर शिपोली या संघ 2 या आकड्यावरती असेल. या चांगली सर्व्हिस कदाचित चांगली आपल्याला सर्व्हिस पाहायला भेटली सिमूच्या माध्यमातून. इथं मात्र सुद्धा टॉस केलेला आहे. पाहायला गेलो सिमू हा पूर्ण ग्राउंड खेळत आहे. ग्राउंड अख्खा ग्राउंड फिरत आहे तो. तसंच बघायला गेलो तर दुतोळी संघ 4 आणि शिपोले संघ 2. बघा आता शिपोले संघ सुद्धा 1च पॉईंटने कमी असेल कारण की पाहायला गेलो तरी दुतोळी संघ 4 आणि शिपोले संघ 3. इथे मात्र चांगल्या प्रकारचा ड्रॉप पाहायला भेटतोय. त्याचे दुतोळी संघ 6 आणि शिपोले संघ 3. आत्ताचा पॉईंट आहे का? आत्ताचा पॉईंट आहे का? आत्ताचा पॉईंट शिपोले संघाचे पॉईंट झालेले आहेत ते मात्र 4 आणि दुतोळी संघ 6. तसंच कमिटी आपल्याला आमिरच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. 1 पॉईंटच्या मध्ये दुतोळी संघ 7 या आकड्यावरती आणि शिपोले संघ 5 या आकड्यावरती. 2च्या लीडने झालेला संघ पाहायला भेटतो दुतोळी संघ. तसेच मी कमिटी या संघातल्या खेळाडूंना विनंती करतो आपण कृपया इथे वरती यायचं आहे. इथे मध्ये हा पॉईंट असेल तर दुतोळी पॉईंट असेल शिपोले या संघाकडे. या 6 शिपोले संघ 6 या आकड्यावरती असेल तर दुतोळी या संघ 7 या आकड्यावरती. 1च्याच लीडने पाहायला गेलो तर दुतोळी संघ असेल. आता पहिला सेट क्रमांक पहिले तर विजय झालेला दुतोळी संघ, पण पाहूया सेट क्रमांक दुसरा कोणता संघ विजयी ठरतोय.
बऱ्याचशा दुतोळी संघाकडे पाहायला गेलो तरी पॉईंट मात्र जाऊन पोहोचतात ते दुतोळी संघ 9 आणि शिपोली संघ 6. मोजला जाईल मात्र आता मात्र दुतोळी संघ चांगल्या प्रकारचं प्रदर्शन दाखवतो आहे. दुहेरी अंकामध्ये सुद्धा त्यांचा स्कोर पोहोचला, त्यांचा पॉईंट सुद्धा पोहोचलेले आहेत. आता मात्र पॉईंट संघ 1 पॉईंटच्या मदतीने जाऊन पोहोचतोय तो 11 या आकड्यावर आणि शिपोले संघ 7 या आकड्यावरती. चांगल्या प्रकारची सर्व्हिस आपल्याला सेंटर कडून पाहायला भेटते. इथे सप्लाय सुद्धा चांगला पाहायला भेटतोय. आता मात्र प्रवेदान मिडल वर लिब्रो चांगल्या प्रकारचा पास देतोय. तसे तर आकिब चांगल्या प्रकारचा टेकल सुद्धा देताना पाहायला भेटतोय. मध्ये आताचा पॉईंट असेल तो शिपोले या संघाकडे. 1 पॉईंटच्या मदतीने शिपोले संघ 8 या आकड्यावरती आणि दुतोळी संघ 11 या आकड्यावरती. परत सेंटरकडून सर्व्हिस चांगल्या प्रकारची पाहायला भेटते. लिब्रो सुद्धा चांगल्या प्रकारचा पास सुद्धा देत आहे, पण पाहायला गेलो ना तरी आउटच्या विकेटकडे पॉईंट भेटतोय. तिथे मात्र ही जागा खाली असल्यामुळे तिथं पॉईंट भेटते आणि 1 पॉईंटच्या मदतीने आता मात्र पॉईंट जाऊन पोहोचत आहेत. दुतोळी संघ 12 आणि शिपोली संघ 8. हा मात्र दुतोळी संघाकडे पॉईंट असेल तिथे मात्र बघायला गेलो सेटरकडून थोडीशी चुकी होते, सेटर मिसअंडरस्टँडिंग होते आणि 1 पॉईंट मात्र दुतोळी संघाकडे आणखी एक बर पोहोचते. दुतोळी संघाचे मात्र पॉईंट झालेले आहेत ते 13 आणि शिपोली संघ 8. सॉरी 14 8 पाहायला गेलं तरी शिपोले लीडने चालले 6च्या लीडने चालले नाही. इथं चांगला स्मॅश ज्या फटक्याची आवश्यकता आहे दुसऱ्या संघाला ते फटके आता आन्सरच्या माध्यम सुद्धा पाहायला भेटतात आपल्याला. म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये आन्सर पूर्ण करा नाव आपला गाजवत आहे, कारण की क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्या चांगल्या प्रकारे नाव गाजवलेलं आहे. जे की पाहायला गेली मंडणगड तालुका, त्याचा खेड तालुका, तसा दापोली तालुका, 3 तालुक्यामध्ये नाव गाजवून आलेला अन्सर भुरवणकर हा सुद्धा आपल्याला इथे खेळताना पाहायला भेटतोय. आता मात्र थोडासा पाहायला गेलो ना तरी थोडीशी इथं आउटसाईड रिटर्न याच्याकडे थोडीशी चुकी होते. सर्व्हिस चांगल्या प्रकारची पाहायला भेटते. इथं मात्र थोडासा चुकतोय, जे की पाहायला गेलो ना ते अपोजिट सेटर सुद्धा थोडंसं चुकतोय. चला आता मात्र पॉईंट झालेले ते दुसऱ्या संघाचे 16 आणि शिपोले संघ 11.
पाहायला गेलो ते दुसरे संघ चांगल्या प्रकारचं प्रदर्शन दाखवत आहे. चांगल्या प्रकारचा पाहायला गेलो तर 4च्या लीडने पाहायला गेलो दुसरी संघ चाललेला आहे आणि शिपोले संघ 12 आणि तसेच दुसरी संघ 16. चांगल्या प्रकारे ड्रॉप टाकण्याचा प्रयत्न तिथून पाहायला गेलो तर अपोजिट हिटरने सुद्धा चांगल्या प्रकारचा ड्रॉप टाकलेला आहे आणि इथं मात्र पॉईंट असेल तर दुसरी संघाकडे. दुसरी संघाच्या ह्या 1 पॉईंटच्या मदतीने दुसरी संघाचे पॉईंट मात्र जाऊन पोहोचले 17 या आकड्यावरती. तसेच परत बी च्या संघामध्ये सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण कृपया इथं वरती यायचं आहे. चला आणि तसं दादी आणि हे सुद्धा इथे आलेले आहेत. त्यांचं सुद्धा आमच्या कमिटीचं मनपूर्वक स्वागत आणि त्यांनी कृपया 2 मिनिटासाठी कृपया वरती यायचं आहे. त्यांच्याकडे थोडंसं काम आहे कमिटीबाबत. कृपया आपण वरती यायचं आहे. पाहायला गेले तर दुसरे संघ जाऊन पोहोचतो 18 या आकड्यावरती आणि शिपोले संघ 14 या आकड्यावरती असेल. 4च्या लीडने पाहिलं 5च्या लीडने आता मात्र दुसरे संघ चाललेले. हा जर 2 पॉईंटचा दुसरे संघ घेतो त्या संघामध्ये या सामन्यामध्ये दुसरे संघ विजयी ठरेल. हो आता मात्र थोडी सर्व्हिस चुकते थोडी सर्व्हिस होती सेटरच्या डोक्याच्या वरून सर्व्हिस जाते. मात्र हा पॉईंट असेल तो शिपोले संघाकडे. या 1 पॉईंटच्या मध्ये शिपोले संघाचे पॉईंट 15 आणि दुसरे संघाचे 19. इथे मात्र बरोबर शिपोले संघामध्ये पॉईंटचे भरपूरचे पॉईंट मात्र 16 आणि दुसरे संघ 19. आता मात्र पॉईंट टू गो लास्ट पॉईंटची आवश्यकता दुसऱ्या संघाला आणि शिपोले संघ 17 शिपोले संघाला विजयी ठरायचा असेल तर मात्र 4 पॉईंट लगातार घ्यावे लागतील. चला तसाच नाही त्याबद्दल आपली सर्व पोरं जमा करायची आहेत. ह्या सामन्याला आणि पुढच्या पराभूत झालेले त्या संघाला सुद्धा आमच्या कमिटीच्या वतीने त्यांच्या आल्याबद्दल धन्यवाद. आणि आपल्याला परत एकदा संधी रिएंट्रीची सुद्धा संधी आहे. आपल्याला जर रिएंट्री करायची असेल तर आपण कृपया सैफ बेदू किंवा रियान खोपडे यांच्याकडे संपर्क साधायचा आहे.